ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये अधिकचा नफा मिळवण्याच्या आमिषाने गुंतवणूक। चाकणमधील व्यावसायिक महिलेची 22,65,000 रुपयांची फसवणूक। नागरिकांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचे पोलिसांनी केले आवाहन। चिखलगाव येथील पुलावर खड्डेच खड्डे, प्रशासन अनभिज्ञ। भगदाड पडलेल्या खड्ड्यात दगड टाकून बुजवण्याचा प्रयत्न, वाहन चालक नागरिकांना धोका। प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची नागरिकांनी केली मागणी। अपघातग्रस्त पैलवान रोहन मांजरे याला शासकीय नोकरी द्या, भोसरीचे आमदार महेश लांडगे विधिमंडळात केली मागणी। विजेच्या धक्क्याने रोहनचे दोन्ही हात झाले निकामी। वाशेर येथील आरोग्य उपकेंद्रात सलाईनवर, नागरिकांमध्ये संताप। आरोग्य विभागाच्या गलतान कारभाराचा रुग्णांना फटका। आम आदमी पार्टीकडून आरोग्य उपकेंद्राला दिली भेट। अल्पवयीन 2 मुलींवर अत्याचार झालेल्या लॉज मालकाला अखेर बेड्या। तपासाची सूत्र हाती येताच API स्नेहल गुरव यांची कार्यवाही। उत्तेजक द्रव्य इंजेक्शन देऊन मुलींवर झाला होता अत्याचार। जुलैच्या मध्यावरही खेड तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू। पश्चिम पट्ट्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठा थांबला। वापगाव, कनेसर, गुळाणी भागात अजूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा।